हाय सगळ्यांना नमस्कार, शुभ दुपार. आता उन्हाचं एकदम मस्तपैकी चकाचक पडलंय आणि माझं आता काम सगळं आवरले आणि आता मी चाललेले आहे कुरिअरला. आता कुरिअर सगळं पॅक करायचं काम चालू आहे आणि नंतर मग माझं आवरायचं. आता घरातलं सगळं आवरून करून झाले आणि आत्यान बापू गेलेत रानात. मी बापू जायचं कुरिअर टाकायला. अजून पॅकिंग चालली आहे. आताशी सगळा सराजून घेतलाय, मस्तपैकी पॅकिंग करायचं आहे. लसूण चिकट टेप, त्याच्यात चिकट टेप संपली, परत अण्णाला चिकट टेप पण ते आणायला लावलं. हो का, आता बॉक्सच आणला चिकट टेपचा डायरेक्ट, कारण का चिकट टेप भरपूर लागते या. आणि ही आहे आपली हरभऱ्याची भाजी, एका ताईंची अर्धा किलो भाजी आहे. तर मग ही भाजी डायरेक्ट, आणि एका ताईंची आहे पावशेर. ती पण राही पडून जाते. हरभऱ्याची भाजी कसं भरपूर बसते ना, लय हे होती. काटा राहिला होता हॉटेलवर, त्या दिवशी तिकडं पॅकिंग केलं आणि ती इसरून तिकडंच राहिली. त्यांना काल पण म्हणलं घेऊन या, तिकडंच सामान राहिलेलं आहे, तिकडंच राहिले, त्याच्यावर मी गेलीच नाही. त्यांनी काल पण आणलं नाही आणि आज सकाळी मला म्हणतात आज घेऊन येतो. म्हणजे मग आजचा दिवस लांबतो या, मग कधीही व्हायचं. आणि मला म्हणलं आता नको काय करू, उद्या टाक, उद्या आहे शनिवार, परत ना आला रविवार, परत ना आली संक्रांत आणि तीन, मग कधी टाकत द्यायचं. एका ताईंनी 8 दिवस झालं पैसे पाठवले त्यांचं लसणाचं. त्यांचा 2 किलो लसूण, एका ताईंचा 1 किलो, एका ताईंचा 1 किलो. आणि आत्ता बघितलं नेमक्या कॅरी बॅगा पण संपल्यात. पण म्हणलं चला आता सगळे ॲडजस्ट करावं, ज्याचा लय आहे त्या डायरेक्ट खोक्यातच भरायचा असा आणि द्यायचं की खोकी डायरेक्ट टाकून, काही इलाजच नाही. मग आता हरभऱ्याची भाजी अशी पॅक करून परत न दुसरा वर एक कॅरी बॅग लावावं लागेल, कारण काही सगळी सांडण भाजी, आणि भाजी सांडल्यावर मग काय खरं येतं. त्याच्यामुळे असं काम चालू आहे माझं. काटा कमी जास्त ह्या काट्यावरती एवढं जुळत नाही ना, पण आता तसंच ॲडजस्ट करावं लागेल. हे आमच्या आत्यांचा बाजाराचा काटा आहे. माझा तर काही अवतार झाला विचारायच नको. चुलीला पोत्याराही दिला, इकडचं घरी पुसून काढलं. म्हणलं एक 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 आवराव, परत आता वाटा सारून काढावं लागेल. उद्या शेण ठेवायचं काम चालू आहे. बापूंला अजून फोन लावायचा आहे. माझं सगळं आवरून बापूंला फोन लावायचा आहे. नेमका तर घरातलं जार संपलाय. वारं तर असलं सुटलंय, सकाळी सगळं चकाचक झाडून काढलं होतं. झाडायला एक रोज अर्धा तास जातोय माझा, नाही झाडावं तर जास्तच केअर होतोय. झाडल्यावर तरी वाईज बरं वाटतंय, तरी तेवढाच वारच इतकं सुटलंय बघा. ते बरोबर आपोआप सगळा पाला गळतोय असा. तर आत्यांनी बोरं गोळा करायला सांगितले. ते आत्यांना म्हणलं बोरं उद्या गोळा करते. आता इथल्या बोरीला लय बोरं आल्या, तीन संक्रांतीला महत्वाची बोरं लागते. ती म्हणलं उद्या ज्ञानेश्वरीला सुट्टी, उद्या शनिवार आहे. म्हणलं उद्या गोळा करायला, त्याला परवा दिवशी न्यायच्यात म्हटल्यावर रविवार आहे. इथंच बोरं आहे आपल्या दारात, कपडे वाळू घालतात. तिथं लय बोरं, सगळी सपरण झाली खाली, सगळी सी करून झाली, पडली खाली वाऱ्याने. एक त्याला बोर राहिलं नाही. सगळी आता वरची तोडून ही करून गोळा करून काढावं लागतंय. असं द्या, चला आधी आधी पॅकिंग करते आता पड्डिशीने. नाही तर बापू माझ्या अनेक वैतागते, आधीच म्हणलं पड्डिशीने उरकून महागारी येऊ लवकर जाऊन. सुद्या बाय सगळ्यांना, शुभ दुपार, गुड नाईटच म्हणायची होती.